आजच्या नंतर तुम्ही कधीच म्हणणार नाही की लोणचं बनवणं खूप कठीण आहे किंवा मला येत नाही, कारण आज मी तुमच्यासोबत अगदी साध्या, सिंपल आणि सोप्या पद्धतीने लोणचं कसं बनवायचं आंब्याचं ते शेअर करणार आहे. आणि ही जी माझी पद्धत आहे ती पद्धत आहे माझ्या आईची पद्धत, कारण माझी आई 15 ते 20 किलोचं लोणचं बनवायची. आणि एवढं सगळं लोणचं बनवायसाठी तिला कोणीतरी हाताशी लागायचं, तर ती नेहमी मला हाताशी घ्यायची आणि मी मोठी असल्यामुळं मला हाताशी घ्यायची आणि लोणचं बनवायची. तिची तीच पद्धत माझ्या डोक्यात बसली आणि त्याच पद्धतीने मी दरवर्षी नेहमी असंच लोणचं टाकते आणि खूप टेस्टी होते हे. तिच्या हातचंही लोणचं सगळ्यांना खूप आवडायचं. आता मला असं वाटते की तिथपर्यंत तर मी पोचली नाही टेस्टच्या बाबतीत, पण त्या आईच्या टेस्टच्या जवळपास मी पोचलेली आहे. तर चला करूया आपण आता सुरुवात. सगळ्यात पहिले आपल्याला घरगुती मसाला बनवायचा आहे. त्यासाठी मी घेतलेले आहे सोप, जिरं, ओवा आणि धने. हे आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहे. आणि तुम्ही बघितलं असेल की सगळं जे काही घेतले मी चारही सारख्या क्वांटिटीमध्ये घेतलेले आहेत. आता हे थोडेसे थंडे करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मिक्सरमधून आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे. बारीक म्हणजे बारीक नाही, बट थोडेफार दरदरे जर म्हणतात त्याला, तसं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. आता मसाला तयार झालेला आहे. त्यानंतर आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. तर इथे तेल मी घेत आहे सरसोचं, अर्धा किलो तेल सरसोचं घेत आहे मी हा सगळा मसाला तयार करायसाठी. आणि त्यानंतर जे मेन तेल लागणार आहे तर ते तेल मी घेणार आहे फल्लीचं, तर ते तुम्हाला मी लास्टमध्ये सांगते. तर सगळ्यात पहिले आपल्याला हे जे तेल आहे हे पूर्णपणे गरम करून घ्यायचं आहे, कारण सरसोच्या तेलाला थोडासा वास असतो. तो वास निघून जायसाठी ते तेल पूर्णपणे आपल्याला गरम करायचं आहे आणि ते थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. त्यामध्ये मी मोहरी टाकलेली आहे थोडीशी पहिले, म्हणजे ते थोडंसं थंड झालं आणि त्याच्यानंतर मेन प्रोसेस आपल्याला सुरू करायची आहे. तर सगळ्यात पहिले मी मोहरी टाकलेली आहे अर्धा वाटी. त्यानंतर लवंग टाकायची आहे, हिंग, त्यानंतर मोहरीची ही डाळ टाकायची आहे जी लोणच्यासाठी खूप मेन असते. आणि त्याच्यानंतर आपल्याला मीठ टाकायचं. आता मीठ कसं टाकायचं, तर 1 किलो कैरीसाठी आपल्याला 1 वाटी मीठ अशा पद्धतीने टाकायचं आहे. आणि लास्टमध्ये आपल्याला इथे तिखट आणि हळद टाकायचं आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तिखट जे आहे, तिखट आणि हळद हे आपल्याला सगळ्यात शेवटी टाकायचं आहे, कारण की ते जळू शकते त्याच्यासाठी. आता त्यानंतर घरगुती जो मसाला आहे आपला तो सुद्धा टाकायचा आहे. आणि तुम्ही एक गोष्ट बघितली असेल, सगळी प्रोसेस मी अगदी पटापट करत आहे, कारण याच्यासाठी की तेल पहिलेच आपलं थंड झालेलं आहे आणि जर आपण हळूहळू ही प्रोसेस केली तर आणखीन तेल थंड होऊ शकते. त्याच्यामुळं आपल्याला ही सगळी जी काही प्रोसेस आहे ती पटापट करायची आहे. आता त्यानंतर एक मी जे बाहेरचं मार्केटमध्ये भरपूर सगळे कैरीचे मसाले अवेलेबल आहेत, तर त्यामधलंच एक हे जे आहे मसाल्याचं पॅकेट ते टाकत आहे. आता हे का टाकत आहे, तर हे याच्यासाठी टाकते मी, कारण की त्याला लोणचं जे आहे आपलं त्याला छान कलर आला पाहिजे, त्याच्यासाठी टाकते. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही स्किप करू शकता, पण मी तुम्हाला सांगते की हा मसाला टाकल्यानंतर थोडासा कोणताही तुम्ही घेऊ शकता, थोडंसं आपल्या लोणच्याला कलरसुद्धा येते आणि टेस्टसुद्धा येते. तर हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे आणि पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे हे आता. आणि त्याच्यानंतर ही आहे कैरी जी आहे, गावरान कैरी घेतलेली आहे मी काल, म्हणजे पहिल्या दिवशी आणली. ती घरी आणल्यानंतर व्यवस्थित साफ केली आणि रात्रभर वाळवून घेतली. आणि त्याच्यानंतर आता इथे तुम्ही बघितलेलंच आहे, कैरी आहे त्यावर आपल्याला जो आपण मसाला केला तो पूर्ण थंड करायचा आहे आणि तो मसाला टाकून घ्यायचा आहे. आणि याच्यानंतर जे फल्ली तेल आहे ते 1 किलोचं फल्ली तेल मी घेतलेलं आहे, ते पूर्ण गरम केलं, थंड केलं आणि ते तेलसुद्धा मी त्यावर टाकलेलं आहे, कारण की आपल्याला लोणच्यामध्ये जेवढं जास्त तेल टाकलं ना तेवढं जास्त वर्ष आपलं लोणचं राहतं. आणि तसंही जेव्हा आपण मसाला म्हणजे लोणचं घेत असतो खायसाठी, तेव्हा खालचा मसाला जेव्हा घेत जातो ना आपण, तेव्हा त्यामधलं तेल आपोआप संपत जाते आणि नंतर मग तेल कमी झालं की लोणचं खराबसुद्धा होते. आणि मी तुम्हाला सांगते, मागच्या वर्षीचं लोणचं अजूनसुद्धा माझं जसंच्या तसंच आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही लोणचं केलं तर तुमचं लोणचं वर्षभरसुद्धा चांगलंच राहणार. आणि हवं तर तुम्ही यामध्ये थोडासा गूळसुद्धा लास्टमध्ये टाकू शकता, मी सुद्धा टाकलेला, बट ती क्लिप घ्यायसाठी मी विसरली आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला इथे मी हे लोणचं दाखवत आहे. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. आता भेटते उद्या, बाय.